उद्या ज्या जेलमध्ये असेल, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील. मी दोषी नाही, मी समाजासाठी लढलोय, उभं आयुष्य पणाला लावलंय. 57 लाख नोंदीच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. आम्हाला कायदे कळत नाही का? संचारबंदी कधी लावावी लागते हे कळते. रात्रीच्या कारवाया सुरू आहेत असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी शेतकऱ्याचं पोरग, ग्रामीण भागात राहिलोय. भाषा माझी तशीच आहे. फडणवीस आणि माझं शत्रुत्व नाही. मी कुणाला घाबरत नाही. जेलला टाका नाहीतर कुठेही टाका. माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन. संधी हातातून गेलेली नाही. सरकारच्या अंगात मोठेपण हवं. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हेच मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचवतील असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.